नमस्कार, मी श्रीधर जोशी. आपण पाहतात व्हिडिओ चॅनल कर्मचारी मित्र. बंधू-भगिनींनो, आज शुक्रवार दिनांक 30 ऑगस्ट 2024 आणि हा व्हिडिओ आहे व्हिडिओ क्रमांक 418. या व्हिडिओद्वारे आपण विचारलेल्या सुमारे 15 प्रश्नांना मी उत्तरं देणार आहे. मित्रांनो, प्रश्नाची उत्तरं देण्यास सुरुवात करण्यापूर्वी 1-2 गोष्टीची सूचना वजा विनंती. 1. आपण मला जे प्रश्न विचारता ते आपण माझ्या कमेंट्समध्ये प्रश्न विचारू नका. मला मेलनीच प्रश्न विचारा. कमेंट्समध्ये जेव्हा तुम्ही प्रश्न विचारता तो प्रश्न लिहिताना फार त्रोटक स्वरूपाचा असतो. त्यामुळं आपलं नेमकं प्रकरण मला काही ते समजू शकत नाही आणि म्हणून आपण प्रश्न विचारताना तो प्रश्न ईमेलद्वारे माझ्याकडे पाठवा आणि त्याबरोबरची कागदपत्रं जी असतील त्याच्याला अटॅचमेंट म्हणून त्या मेलद्वारे पाठवा. माझा ईमेल पत्ता आपल्याला माहिती आहे, जो व्हिडिओच्या स्क्रीनवर आपण पाहत असाल दिसत असेलच, काय कर्मचारीमित्र@gmail.com या पाठवा. दुसरी गोष्ट की आपण जेव्हा एखाद्या कमेंटद्वारे शक्यतो प्रश्न विचारू नका. जर प्रश्न विचारणार असाल तर त्यामध्ये मी आपल्याला सुचवीन की मी दर सोमवारी यशोदामध्ये उपलब्ध असतो. त्यामुळे तो आपण त्या कमेंटद्वारे प्रश्न विचारता मला दूरध्वनीवरून माझ्याशी संपर्क करा आणि दर सोमवारी सकाळी 10:30 ते 11:30 या दरम्यान मला तो फोन विचार. आता म्हणून विचारला की माझा फोन नंबर काय, अनेक वेळा अजून लोक विचारतात. तर मी आपल्याला सांगेन की व्हिडिओ क्रमांक 405 जर आपण पाहिलात तर त्या व्हिडिओ 405मध्ये मी आपल्याला स्पष्ट केलं आहे की माझ्याशी संपर्क कसा करता येईल. मग माझ्या मुलाखतीची वेळ ठरवून घेण्याकरता कसा संपर्क करावा आणि कोणाशी संपर्क करावा आणि माझ्याशी संपर्क करण्याकरता फोन नंबर काय तो देखील तिथे नमूद केला आहे, तो आपण पाहू. आणि मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्याला सुचवायचं आहे की आपण कुठलाही प्रश्न विचारण्यापूर्वी इतके जे व्हिडिओ केलेले आहेत ते व्हिडिओ आपण जर ते पाहिलेत तर त्या व्हिडिओमध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळेल. आता तर मी मागे अधिक सोय केलेली आहे आपल्याला की 405 जे व्हिडिओ आहेत ते मी सांगितलं की 23 गटामध्ये विभागून दिलेले आहेत. म्हणजे तुमचा जर निलंबनाचा विषय जर प्रश्न असेल तर तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ पाहण्याची जरुरी नाही, 418ची यादी पाहण्याची जरूर नाही. तर प्लेलिस्टमध्ये जर तुम्ही गेला तर तिथे प्लेलिस्टमध्ये मी सांगितलं त्याप्रमाणे 23 विषय दिले आहेत. त्यात निलंबन शब्द आहे. निलंबनवर क्लिक केला तर निलंबन याविषयीचे सर्व व्हिडिओ त्या ठिकाणी पाहता येतील. आणि हो, आपल्याला जर जुने व्हिडिओ पाहायचे असेल तर कर्मचारी मित्र याला चॅनलला सबस्क्राईब केलं पाहिजे. आणि या सबस्क्राईब करण्याकरता फार सोपं आहे. यूट्यूबवर जा आणि लिहा @कर्मचारीमित्र1453. यूट्यूबमध्ये जा, लिहा @कर्मचारीमित्र1453. म्हणजे मग तिथे आपल्याला माझे व्हिडिओ सर्व दिसतील. तिथे सबस्क्राईब असेल म्हटलं असेल तिथे सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे नवीन व्हिडिओ आला की आपल्याशी त्याचं नोटिफिकेशन आपल्यापर्यंत निश्चित पोहोचू शकेल. चला मित्रांनो, जसं मी आपल्याला सबस्क्राईब करायला सांगतो आपण आपल्या मित्रांना देखील सबस्क्राईब करण्यास सांगा. म्हणजे या चॅनलद्वारे दिली जी माहिती जाते ती त्यांच्यापर्यंत देखील पोहोचू शकेल. चला पहिला प्रश्न घेऊया. या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की विभागीय चौकशी करणाऱ्या चौकशी व अधिकारी व सादरकर्ता यांना मानधन काय आहेत याबाबत काही शासन निर्णय किंवा परिपत्रक असेल तर पाठवा. तर पहिल्यांदा मी सांगेन की सादरकर्ता अधिकारी हा शासकीय कर्मचारीच असतो, त्यामुळे त्याला निराळं मानधन दिलं जात नाही. आता चौकशी अधिकारी आपल्याला माहिती आहे की राज्यामध्ये विभागीय पातळीवर एक चौकशी अधिकारी नेमलेले आहेत. ते देखील शासनाच्या सहसचिवच्या पदाच्या वेतन श्रेणीमधले अधिकारी आहेत. त्यामुळे त्यांना त्यांचं मानधन देण्याचा प्रश्न नाही. पण जे कंत्राटी तत्वावर सेवानिवृत्त अधिकारी चौकशी अधिकारी म्हणून काम करतात त्यांना प्रत्येक प्रकरण जे असेल, चौकशीचं प्रकरण असेल त्याला प्रत्येक प्रकरणाला 12,000 रुपये दिले जातात. आणि त्या प्रकरणामध्ये एकापेक्षा अधिक औपचारिक कर्मचारी असतील तर प्रत्येक कर्मचाऱ्याला 1500 म्हणजे 12,000 मिळणाऱ्या प्रकरणाचे 3 कर्मचारी असतील तर 1 अधिक 2 कर्मचारी आहेत तर त्यामुळे 2 कर्मचाऱ्यांचे 3,000 रुपये 1500 रुपयेप्रमाणे असे एकूण त्याला 15,000 रुपये मिळतील. आणि हे मॅक्झिमम किती असतात? 24,000 रुपये असतात. त्याचबरोबर त्या कर्मचारी जो चौकशी अधिकारी असतो त्यांनी स्वतःचा लिपिक किंवा टंकलेखक घेतला तर त्यांना 2,000 रुपये एक रकमी
त्या चौकशी अधिकाऱ्याला दिले जातात. आणि जाण्यासाठी जर काही प्रवास भत्ता लागत असेल तर त्याचा सुद्धा 750 रुपये लागतात. अशा प्रकारचं त्यांना मानधन दिलं जातं. आणि यासंबंधीचा GR आहे तो शासनाने 16 फेब्रुवारी 2015ला काढला आहे. आणि हा शासन निर्णय मी Google ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक या व्हिडिओसोबत दिलेली आहे. चला पुढच्या प्रश्नावर घ्या. हे तलाठी आहेत आणि यांचं नुकतंच म्हणजे 14 ऑगस्ट 2024ला निलंबन झालं आहे. त्यांना माझ्याशी बोलायचं आहे. मी त्यांना मगाशी सुरुवातीला जसं सांगितल्याप्रमाणे त्यांनी कृपया चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. व्हिडिओ क्रमांक 405 पहा. तिथे माझ्याशी संपर्क कसा करायचा, माझ्याशी कसं बोलायचं, कुठल्या फोनवर व्हायचं त्याचे डिटेल्स दिलेले आहेत. चला प्रश्न क्रमांक 3. या प्रश्नकर्त्या महिला आहेत. त्यांचं म्हणणं आहे की एके प्रकरणामध्ये वित्तीय अनियमितता झाली म्हणून एकापेक्षा अधिक अपचारी कर्मचाऱ्यांबरोबर चौकशी सुरू करण्यात आली. आता त्यांचं म्हणणं आहे की या चौकशी जे अपचारी कर्मचारी होते त्यांना मात्र वेगवेगळ्या शिक्षा देण्यात आल्या. तर अशा वेगवेगळ्या दिल्या जाऊ शकतात का? निश्चितच दिल्या जाऊ शकतात. कारण प्रत्येकाची जबाबदारी जी असते ती जबाबदारी म्हणजे आणि त्याच्याविरुद्धचे दोषारोप असतात त्याचं गांभीर्य किती आहे हे लक्षात घेऊनच त्यांना शिक्षा दिली जाते. उदाहरणार्थ पहिल्यांदा ज्याच्याकडे काम असतं त्याच्याकडूनच जर त्यांनी व्यवस्थित काम केलेलं नसेल तर त्याला शिक्षा जास्ती होईल. त्याच्यावरचे जे सुपरवायझिंग आहेत जे पर्यवेक्षण करणारे अधिकारी आहेत त्यांना देखील शिक्षा होईल परंतु त्यांना थोडी कमी होईल. थोडक्यात वेगवेगळे कर्मचारी असतील म्हणजे एकापेक्षा अधिक कर्मचारी असतील तर त्यांच्या विरुद्धचं असलेले दोषारोपाचं गांभीर्य लक्षात घेऊन वेगवेगळी शिक्षा दिली जाऊ शकते. आता त्यांचं म्हणून त्यांनी उदाहरण पण दिलं आहे की प्रश्नकर्त्या वरिष्ठ लिपिक आहेत त्यांच्या 2 वेतनवाढी कायमस्वरूपी बंद केल्या आणि निलंबन काळ ठेवला. पण कार्यालयीन जे अधीक्षक होते त्यांना मात्र फक्त निवृत्ती वेतनात त्यांची कपात करण्यात आली 5% कपात आणि ती देखील 6 महिन्यापर्यंत. सकृतदर्शनी दिलेल्या शिक्षा ह्या वेगवेगळ्या आहेत पण त्या शिक्षा मी जसं सांगितलं त्याप्रमाणे दोषारोपाचं गांभीर्य लक्षात घेऊनच शिक्षा दिल्या जातात. त्यामुळे वेगवेगळ्या शिक्षा असू शकतात पण आपल्याला दिलेली शिक्षा गैरवाजवी असेल तर त्याच्याविरुद्ध आपण अपील करू शकता. चला प्रश्न क्रमांक 4. हे पोलीस कर्मचारी आहेत त्यांचं म्हणणं हे वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत ते वैयक्तिक काम करायला लावतात आणि वैयक्तिक काम जर केलं नाही तर मग चुकीचा गोपनीय अहवाल लिहितात म्हणजे ॲडव्हर्स गोपनीय अहवाल लिहितात आणि कसूरी अहवाल देखील पोलीस अधीक्षकांना पाठवतात. तर यांच्याविरुद्ध पोलीस प्राधिकरणात तक्रार दाखल करता येईल का? तर यांना मी एवढंच सांगेन की पोलीस प्राधिकरण जे निर्माण केले ते कशा विरुद्ध आहे? पोलिसांच्या विरुद्ध असलेल्या सर्वसामान्यांच्या ज्या तक्रारी आहेत म्हणजे फेऱ्यात दाखल करून घेत नाहीत, माहिती देत नाहीत, उलटसुलट उत्तरं देतात, अशांकरता ही पोलीस प्राधिकरण केलेलं आहे. त्यामुळे आपल्याला जर तक्रार करायची तर आपल्या वरिष्ठांकडे करावं लागते. आणि हो पोलीस प्राधिकरण जर काय आहे हे जर समजून घ्यायचं असेल तर एक विधी साक्षरता नावाचा माझा एक मित्र आहेत प्रल्हाद कत्रे त्यांचा चॅनल आहे आणि त्यांचा एक व्हिडिओ 52 नंबरचा आहे. तो 52 नंबरचा व्हिडिओ मी आपल्याला शेअर केला आहे. त्याची लिंक याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या लिंकच्या आधारे आपण व्हिडिओ 52 नंबर पहा म्हणजे पोलीस प्राधिकरण म्हणजे काय, त्यातल्या कुठल्या तक्रारी घेतल्या जातात, त्याची संरचना कशी असते याची माहिती आपल्याला मिळू शकेल. प्रश्न क्रमांक 5. हे तलाठी म्हणून काम करतात. हे वैद्यकीय कारणास्तव गैरहजर आहेत. किती 2022पासून गैरहजर आहेत म्हणजे मार्च 2022पासून आज जवळजवळ 2.5 वर्ष झाली. आणि मग साहजिकच या ठिकाणी त्यांचं म्हणणं आहे की त्यांच्याकडे मेडिकल सर्टिफिकेट आहे पण आता जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना एक नोटीस पाठवलेली आहे आणि त्याच्याबरोबर दोषारोप आणि एक विवरणपत्र दिलं आहे आणि त्यांनी सांगितलं की तुमच्याविरुद्ध विभागीय चौकशी का करू नये. आता त्यांना त्यांचं उत्तर पाहिजे आणि त्यांचं म्हणणं उत्तर द्यायच्यासाठी जे आहे तर माझा सल्ला पाहिजे कसं उत्तर द्यावं. तर मी एवढं सांगेन की आपण विनापैरवाना गैरहजर राहिला आहे. हे कृत्य निश्चितच कृत्य आहे, ही गैरवर्तणूक आहे. इतके वर्ष विदाऊट परमिशन गैरहजर राहणं याच्याविरुद्ध आपल्याला जबर शिक्षा होण्याची शक्यता आली. आपण म्हणता मेडिकल सर्टिफिकेट आहे. मेडिकल सर्टिफिकेट कोणाचं आहे? खाजगी डॉक्टरचं मेडिकल सर्टिफिकेट चालत नाही. आपण जर सिव्हिल सर्जन किंवा त्यांच्याकडचं जर मेडिकल आधीपासून जर वेळेवर दिलं असतं तर काही प्रश्न आला नसता पण त्याचा काही तुम्ही खुलासा केलेला नाही आहे. आणि त्यामुळे 2-2.5 वर्ष झाल्यामुळे आपल्याला तुम्ही जस्टिफिकेशन देण्याचा प्रयत्न करा पण त्याच्यातून काही फारसं निघेल असं वाटत नाही. आपल्याविरुद्ध निश्चितच विभागीय चौकशी होईल.
याच्यापेक्षा अधिक काही माझ्याशी बोलायचं असेल तर सोमवारी मी सांगितलं त्याप्रमाणे मला फोन करा. फोन नंबर पाहण्यासाठी व्हिडिओ क्रमांक 405 पहा. प्रश्न क्रमांक 6 यांचं म्हणणं आहे की एक सफाई कामगार हे वर्ग 4मध्ये लागले. केव्हा लागले? 1/6/99 लागले. ते जेव्हा नियुक्ती झाली त्यावेळी ते 10वी पास होते आणि त्यांच्याकडे टायपिंग वगैरे पास होतं आणि त्यामुळे 2006ला ही सफाई कामगारांची ज्येष्ठता यादी केली. त्यात त्यांचं नाव होतं 37 क्रमांकावर होतं आणि त्यावेळेस मात्र 27 क्रमांकापर्यंत लोकांना गट 3मध्ये पदोन्नती देण्यात आली. आता त्यानंतर मात्र 2003 पण पदोन्नती 2000मध्ये काही लोकांची जी पदोन्नती जी झाली त्यांची नियुक्ती 95-96ची होती, परंतु टायपिंग ही अट त्यांनी 2006 व 7मध्ये पूर्ण केली होती. म्हणजे या प्रश्नकर्त्यांकडे टायपिंग वगैरेची जी अर्हता लागते ती यांच्याकडे होती, पण यांच्या आधी जे लागले होते त्यांना ही टायपिंगची अर्हता नंतर मिळालेली आहे. आणि त्यामुळे आता जी ज्येष्ठता यादी केलेली आहे त्या ज्येष्ठता यादीमध्ये मात्र जे आता लोक नंतर पास झाले टायपिंग त्यांचं नाव आधी लिहिलेलं आहे. तर काय करावं? तर मी या प्रश्नकर्त्यांना एवढंच सांगेन, गट 4मधून गट 3मध्ये जाण्याकरता आपल्याकडे ज्या काही पदं असतात गट 3मध्ये होणारी त्यातली पदं या पदोन्नतीसाठी राखून ठेवलेली असतात. आता ही पदोन्नती देताना काय केलं जातं? गट 4ची जी ज्येष्ठता यादी केलेली आहे त्या ज्येष्ठता यादीप्रमाणे जे सिनियर असतील आणि जे शैक्षणिक अर्हता पूर्ण करतील त्यांना पदोन्नती दिली जाते. आता आपण म्हणता आपल्यापेक्षा जे सिनियर होते पण त्यांना टायपिंग वगैरे परीक्षा पास त्यांच्याकडे नव्हते आणि त्यामुळे आपण म्हणता की त्यावेळेस आपल्या 2006मध्ये जेव्हा पदोन्नतीची ज्येष्ठता यादी केली त्यावेळेस तुमच्यापेक्षा आधी लागलेल्यांकडे अर्हता नव्हती. पण 2006मध्ये आपली पदोन्नती झाली नाही ना. जेव्हा पदोन्नती होते म्हणजे 2010मध्ये आपली जर पदोन्नती झाली तर त्यावेळेस इतर जे लोक होते त्यांच्याकडे जर अर्हता असेल आणि तर तुम्हाला ते ज्येष्ठ असतील तर साहजिकच जरी 2006च्या ज्येष्ठता यादीमध्ये त्यांच्याकडे पदोन्नती जेव्हा केली तेव्हा तुम्हाला त्यांच्याकडे जरी अर्हता नसली तरी त्यावेळी त्यांना काही पदोन्नती दिली नाही. जेव्हा पदोन्नती देताना त्यांच्याकडे अर्हता होती आणि ते सिनियरच होते आणि त्यामुळे आपल्या त्यांना जी सेवाज्येष्ठता दाखवलेल्या आहे त्यात काही चूक आहे असं सकृतदर्शनी दिसत नाही. अधिक खुलासा असेल तर मला अधिक माहिती पुरवा किंवा सोमवारी मला फोन करा. प्रश्न क्रमांक 7 यांचं म्हणणं, निलंबित होऊन 2 वर्ष झाली, अफरातफरीचा आरोप आहे. 7व्या वेतन आयोगाप्रमाणे व वेतन व थकबाकीसाठी अर्ज केला पण ठपका ठेवला असल्याने कोणताही फरक देता येणार नाही असे सांगितले आहे आणि 7वा वेतन लागू झाला तेव्हा मात्र कारवाई सुरू नव्हती. तर असे वेतन रेखून ठकता येते का? त्याचबरोबर यांच्याविरुद्ध कोर्टातली जी केस आहे ती अजून प्रलंबित आहे आणि विभागीय चौकशी झाली पण आयुक्तांनी काही निर्णय दिला नाही. तर या संदर्भात आपला प्रश्न आहे की 7व्या वेतन आयोगाप्रमाणे आपलं वेतन निश्चितीनं आपल्याला थकबाकी मिळायला पाहिजे किंवा नाही. तर मी आपल्याला सांगेन की आपण जर 1/1/2016 रोजी कामावर होतात तर आपलं वेतन सुधारित करणं भाग आहे आणि मग थकबाकी जी असते ती थकबाकी 5 हप्त्यात देऊन ती रक्कम GPFमध्ये वर्ग करायची आहे. आणि जर आपण NPSमध्ये असाल म्हणजे 2005 नंतर जर लागलेला असाल तर मात्र ती संपूर्ण थकबाकी रोख रकमेने आपल्याला द्यायची आहे आणि त्यामुळे फौजदारी गुन्हा आहे किंवा विभागीय चौकशी म्हणून थकबाकी रोखून ठेवता येणार नाही. 1/1/2016ला तुम्ही कामावर होतात त्यामुळे तुमची वेतन निश्चिती होणं आवश्यक आहे. तर आपल्या माहितीकरता शासनाने 2019मध्ये जेव्हा ही अधिसूचना काढली म्हणजे 7वा वेतन आयोग लागू केला त्यावेळची जी अधिसूचना काढली आहे ती अधिसूचना Google ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक या व्हिडिओसोबत दिलेली आहे. चला पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 8 यांचं म्हणणं, आई नगर परिषदेमध्ये सफाई कामगार आहे, ती जेथे आहे तिला 3 वर्षे झाली आहेत, आम्हाला आमच्या गावी किंवा जिल्ह्यात बदली करता येईल का? आपण नगर परिषदेमध्ये आहात, आपल्याला आपल्या गावी वगैरे बदली करून घेता येणार नाही. उद्या जर आपल्या गावीमध्ये असाल किंवा आपल्या जिथे राहता जिल्ह्यामध्ये असाल तिथे जर नगर परिषद असेल त्या नगर परिषदेने आपल्याला इकडच्या नगर परिषद घेण्याचं मान्य केलं तर होऊ शकेल, पण अशी बदली होणं शक्य नाही. आपण अर्ज निश्चितच देऊन ठेवा. अर्ज आपण जी नगर परिषदेमध्ये आपल्याला जायचं आहे तिथे आपण अर्ज द्या आणि त्या अर्जाची प्रत आपल्या जिथे आई काम करते त्या नगर परिषदेला
पण ही बदली शक्य नाही. शासनाची सेवा असतील तर शासनात मंत्रालयात काम करणार असेल तर जिल्ह्यामध्ये त्याची बदली होईल. पण नगर परिषदा ही स्वायत्त संस्था आहे. स्वायत्त संस्थेमधून या स्वायत्त संस्थेमधून त्या दुसऱ्या स्वायत्त संस्थेमध्ये बदली होणं सहजासहजी शक्य नाही. आपण अर्ज करून पहा. चला, प्रश्न क्रमांक 9. यांचं म्हणणं, निलंबन कारवाई होती. निलंबन कारवाई यांनी पहिल्यांदाच विभागीय चौकशी यांच्याविरुद्ध 18 महिन्यानंतर सुरू केली. निर्वाह फक्त 9 महिन्यापर्यंत दिला आणि कामगार न्यायालयाने भत्ता द्यावा असा आदेश दिला. नगरपालिकेने मात्र ठराव करून एक वेतनवाढ बंद होईल, निलंबन काळ शिल्लक रजामधून समायोजित करावं आणि आता ते सेवानिवृत्त झाले असूनही त्यांची रक्कम कपात करण्यात येते. निश्चितच आपण सांगता त्यावरून आपल्या अन्याय झालेला दिसतो. पण आपल्या सर्व प्रकरणातले कागदपत्र मला पाहणं आवश्यक आहे. तर मी आपल्याला सुचवीन की माझी मुलाखतीची वेळ ठरवून घ्या आणि कागदपत्रासोबत घेऊन या. आपल्याला न्याय मिळण्याच्या दृष्टीने काय नेमकं करता येईल याचं मी आपल्याला मार्गदर्शन घेईनच. माझ्या मुलाखतीची वेळ ठरवून घेण्याकरता नंबर आहे मी आपल्याला नेहमी दिलेला आहे, पण तो नंबर दिला आहे व्हिडिओ क्रमांक 405 पहा. तिथे माझी मुलाखतीच्या वेळ ठरवून घेण्यासाठी कोणाशी संपर्क करा त्यांचा नंबर मी त्या ठिकाणी दिला आहे. प्रश्न क्रमांक 10. हे शासकीय कर्मचारी आहेत. यांचं म्हणणं, शासकीय कर्मचाऱ्यांनी आता नाही आहे, त्यांनी राजीनामा दिला. राजीनामा 14 वर्षांनी सेवा केली आणि राजीनामा दिला तर त्यांना काय फायदे मिळू शकतील. तर मी एवढंच मी आपल्याला सांगेन की जर आपण राजीनामा केला, शासनाने 2017मध्ये एक नोटिफिकेशन काढलेलं आहे. आणि काय काढलं आहे की जर एखाद्या कर्मचाऱ्याने 5 वर्ष सेवा केल्यानंतर राजीनामा दिला तर निवृत्ती वेतन त्याला मिळत नाही, पण निवृत्ती उपदान म्हणजे रिटायरमेंट ग्रॅच्युटी त्याला निश्चित मिळते. ती मिळते जे आपलं वेतन असेल त्याच्या प्रत्येक 6 महिन्याला, म्हणजे 5 वर्ष सेवा केली म्हणजे 6 महिने म्हणजे 6 महिने झाले. तर प्रत्येक 6 महिन्याकरता तुम्हाला जे वेतन मिळतं त्याच्या 1/4 मिळेल असं वेतन आपल्याला त्या ठिकाणी मिळेल. आणि मग तितकी वर्ष सेवा झाली त्या ठिकाणी. आणि मग त्याच्यासाठी मी आपला अर्थात त्याला मी सांगितलं याला मॅक्झिमम त्यांनी ठेवलेलं आहे. आता तुमची 14 वर्ष सेवा झालेली आहे त्यामुळे आपल्याला निवृत्ती उपदान मिळू शकेल, पण त्याला मॅक्झिमम किती मिळेल, वेतनाच्या 16.5%. आता हे जे नोटिफिकेशन काढलेलं आहे ते नोटिफिकेशन मी गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. ते आपण ती अधिसूचना पहा. आपल्याला काय मिळू शकेल हे आपल्याला त्या अधिसूचनेवरून कळू शकेल. पुढचा प्रश्न क्रमांक 11. यांचं म्हणणं की शाळा सोडल्याचा दाखला व SSCमध्ये वेगवेगळी जन्मतारीख आहे, काय करावं. तर आता नेमकी पहिल्यांदा तर आपण शासकीय कर्मचारी आहात का. आपण शासकीय कर्मचारी असतात तर आपल्या सेवा पुस्तकात जन्मतारखेची नोंद झाली आहे का. ती नोंद करताना आपण कुठला दाखला दिला होता त्या दाखल्याप्रमाणे नोंद झालेली असणार. आणि मग ही जी नोंद झालेली आहे ती नेमकी तारीख कुठली, जन्मतारीख आहे हे आपल्यालाच माहिती आहे. आणि त्याच्यासाठी म्हणून आपल्याला ती नेमकी तारीख म्हणजे चुकीचं कुठलं आहे हे आपल्याला समजू शकेल ते आधी कळवा आणि मग नेमकी काय दुरुस्ती करावी लागेल. आपण शासकीय कर्मचारी असतात तर मात्र मी आपल्याला सांगितलं सेवेत लागल्यानंतर काय जन्मतारखेचा बदल करायचा असेल तर तो 5 वर्षात करावा लागतो. त्यामुळे या संदर्भातली नेमकी काय आपली माहिती ती मला कळवा, म्हणजे मग ह्याला समर्पक उत्तर देता येऊ शकेल. प्रश्न क्रमांक 12. सेवा ज्येष्ठता यादी दुरुस्तीबाबत काय करावे. सेवा ज्येष्ठता बाबतीमध्ये आपण जरी ज्येष्ठ असून जर आपल्याला कनिष्ठ दाखवलं असेल तर आपल्याला माहिती आहे की ही प्रत्येक दरवर्षी सेवा ज्येष्ठता यादी प्रसिद्ध केली जाते. पहिल्यांदा प्रारूप प्रसिद्ध केली जाते, त्याच्यावर ऑब्जेक्शन्स वगैरे मागवली जातात आणि ते ऑब्जेक्शन्स विचारात घेतल्यानंतर सेवा ज्येष्ठता यादी अंतिम केल्या जाते. तेव्हा जेव्हा अशी जी सेवा ज्येष्ठता यादी प्रसिद्ध केली जाईल प्रारूप सेवा ज्येष्ठता, तिथे आपण आपलं ऑब्जेक्शन घ्या आणि मग त्या ऑब्जेक्शन घेतल्यानंतर का आपल्याला कनिष्ठ दाखवलेलं याचं कसं चुकीचं दाखवून टाकण्याचा प्रयत्न करा. आणि ते झाल्यानंतर जर सेवा ज्येष्ठता आपल्याला योग्य मिळाली नाही असं वाटत असेल तर साहजिकच आपल्याला वरिष्ठांकडे किंवा महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे दाद मागावी लागेल. पण मी यानिमित्त आपल्याला सुचवीन की सेवा ज्येष्ठता यादीबाबत मी 3 व्हिडिओ केलेले आहेत जे कर्मचारी मित्र या व्हिडिओ चॅनलवर उपलब्ध आहेत. ते व्हिडिओ क्रमांक आहेत 159, 160 आणि 161. हे आपण 3D व्हिडिओ पहा.
ते व्हिडिओ पाहण्याकरता आपण पहिले चॅनलला सबस्क्राईब नाही ते सबस्क्राईब करा, म्हणजे मग हे तिन्ही व्हिडिओ पाहता येतील. सेवा ज्येष्ठतेच्या बाबतीत आपला प्रत्येक प्रश्न असेल त्याचं उत्तर आपल्याला तिथे मिळेल. प्रश्न क्रमांक 3 यांनी एक भाष्य केलं आहे, सबळ पुरावे आधी मुक्तता केली तर त्याला ऑनरेबल ॲक्विटल म्हणता येईल का? अर्थात या बाबतीमध्ये प्रकरण नेमकं पाहिलं पाहिजे, प्रकरणातील वस्तुस्थिती काय पाहायला पाहिजे. पण जेव्हा पुराव्याअभावी मुक्तता केली असेल तर थोडक्यात त्याला संशयाचा फायदा दिलेला आहे असं होत असतं. आणि जर संशयाचा फायदा दिला असेल तर त्याला ऑनरेबल ॲक्विटल म्हणता येणार नाही. तेव्हा आपल्याकडचं जर एखादं प्रकरण असेल की सफिशियंट पुरावा वगैरे नाही, संपूर्ण प्रकरण असेल तर माझ्याकडे पाठवा. पण नुसता मी काल ऑनरेबल ॲक्विटल याच्यासाठी करताना सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलं की जेव्हा संपूर्ण पुरावा आला तिथे, म्हणजे प्रॉसिक्युशनने सर्व पुरावा उपलब्ध केला आणि त्याची छाननी ते न्यायालयाने विचारात घेऊन जर न्यायालयाने कन्क्लूजन आणलं की हा पुरावा पुरेसा म्हणजे योग्य नाही आणि त्याच्यावर दोषारोप सिद्ध होत नाही तर त्याला ऑनरेबल ॲक्विटल म्हणता येईल. चला, या प्रश्न क्रमांक 14 या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की ACB प्रकरण जेव्हा होतं तेव्हा हे इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर असतात, त्यांना जर काही एखाद्या जिथे घटना झाली त्याचा नकाशा काढावा लागतो आणि मग नकाशा काढण्याकरता मदत कुठली घेत जाते तर आपल्याकडे लँड रेकॉर्ड्स डिपार्टमेंट आहे किंवा भूमी अभिलेख आहेत, ते टेक्निकली क्वालिफाईड असतात आणि त्यामुळे त्यांची मदत घेऊन जर नकाशा काढला तर त्यात गैर काही नाही. कोणी नकाशा काढावे, मी सांगितलं नकाशा काढण्याचं प्रशिक्षण असलेले अधिकारी भूमिलेखा अभिभागात आहेत, त्यामुळे इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरला त्यांची मदत घेता येऊ शकेल आणि त्यामुळे त्यांनी जर नकाशा काढला तर त्यात काही गैर नाही. यासंबंधी असं परिपत्रक किंवा शासन निर्णय कुठेही काढलेल्याचं माझ्या दृष्टिपथास नाही. चला, प्रश्न क्रमांक 5 या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की यांना वेतन आयोगाप्रमाणे 7व्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन मिळत आहे, पण सध्याच्या पदावर 12 वर्ष झाली परंतु न्यायालयात प्रकरण सुरू असल्याने आश्वासित प्रगतीचा योजनेचा लाभ देता येत नाही असं सांगितलं. तर मी यांना एवढंच सांगेन की आपण एकदा लेखी अर्ज आपल्या आस्थापना विभागात द्या आणि त्याच्यात आपण मला माहिती आहे आता न्यायालयीन प्रकरण कसलं आहे, कदाचित आपली जी नेमणूक आहे त्याच्यासंबंधी आहे किंवा काय याची मला नेमकी कल्पना नाही, पण याच्या व्यतिरिक्त काही तुमच्याकडे जर काही क्रिमिनल प्रोसिडिंग वगैरे आपल्याविरुद्ध जर असेल तर मात्र त्या क्रिमिनल प्रोसिडिंग असल्यामुळे आपल्याला आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देता येणार. तर नेमकं काय प्रकरण आहे पण ते मला कळवा आणि तोपर्यंत मी सांगितलं त्याप्रमाणे एक अर्ज आपल्या संस्थेच्या आस्थापना विभागात द्या. त्यांचं उत्तर काय आलं, नकार काय येतो ते आल्यानंतर माझा सल्ला घ्या आणि मग मी आपल्याला सांगितलं त्याप्रमाणे पुढं काय करावं याचं मी आपल्याला मार्गदर्शन. मित्रांनो, खूप वेळ झाला, आता येथेच थांबण्याची वेळ झाली आहे, पण जाण्यापूर्वी मी एवढंच सांगतो की आपण आता मला कमेंट्सद्वारे प्रश्न विचारू नका. आपल्याला कमेंट्समध्ये जर प्रश्न विचारायचा असेल तर दर सोमवारी जो मी तिथे उपलब्ध असतो तिथे मला फोन करा. आपला जर प्रश्न असेल तर तुम्हाला ईमेलद्वारे पाठवा आणि आपला प्रश्न सर्वसामान्यांच्या त्याचं उत्तर देखील माहीत होणं आवश्यक असेल अशाच प्रश्नांना उत्तरं व्हिडिओद्वारे दिली जातील. कमेंट्समध्ये जे प्रश्न विचारतात त्याच्यासाठी आपण माझ्याशी सोमवारी दूरध्वनीवरून संपर्क करावा. मित्रांनो, येथेच थांबतो. व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, इतरांना फॉरवर्ड करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि इतरांना देखील सबस्क्राईब करण्यास सांगा, म्हणजे या चॅनलवरून जी विविध प्रकारची माहिती दिली त्याचा फायदा सर्व सबस्क्राईब करणाऱ्यांना होऊ शकेल. धन्यवाद.